बघा, त्यांनी जे मुद्दे टेक्निकली मांडले ते बरोबर आहेत, त्याच्याबद्दल कुठलं दुमत नाही आहे. कारण ब्रिज ज्या वेळेला बांधला जातो त्यावेळेला प्रत्येक पिलरवरती एक स्लॅब ठेवला जातो, म्हणजे 2 पिलरच्या मध्ये एक स्लॅब असतो आणि त्या 2 स्लॅबच्या मध्ये एक्सपान्शन गॅप असतो. जसं आता ह्या गॅप दिसतोय असं एक्सपान्शन गॅप असतो, जेणेकरून त्याच्यावरती दबाव पडला की ते आकुंचनाने प्रसरण पावेल आणि जे पिलर्स आहेत त्याला धोका निर्माण होणार नाही. टेक्निकली हे मान्य आहे, पण मला एक म्हणायचं आहे की हा ब्रिज इतक्या वर्षापासून आहे इथे अस्तित्वात आणि त्याच्यावर वर्षानुवर्षे जे लेअर टाकत गेलेले आहेत नगर परिषद प्रशासन, तर हे लेअर टाकताना आतापर्यंत तुम्हाला ते माहीत नव्हतं का? हा मूळचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी की VGTIचा रिपोर्ट 2022 साली आला, मग 2024पर्यंत त्या रिपोर्टवरती मीडियासमोर येऊन एक्सप्लेनेशन करण्याचा त्यांनी टाळलं का किंवा का केलं नाही? आणि VGTIचा रिपोर्ट येईपर्यंत वाट बघण्याची गरज नव्हती, कारण ज्यावेळेला एक्सपान्शन गॅपच तिथं मोजला गेला आहे त्यावेळेला कुणीही सर्वसामान्य इंजिनियर त्याच्याबद्दलचा धोका वर्तवू शकतो. असं असताना लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि याच्या आधीच्या पण काही निवडणुका होऊन गेल्या, त्यावेळेला हा मुद्दा उपस्थित न करता नेमकं नगर परिषद आता काही महिन्यांमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांची घोषणा होईल. मग अशा वेळेला नगर परिषदेच्या निवडणुकींचा घोषणेचा संदर्भ समोर ठेवून जर ह्या गोष्टीला, नागरिकांच्या सुरक्षिततेला जर राजकीय प्रचाराचा जर भाग बनवला जात असेल तर तो योग्य नाही. हे एक सामान्य नागरिक बदलापूरकर म्हणून माझं म्हणणं आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी मांडलेला मुद्दा टेक्निकली मान्य असला तरीसुद्धा मुद्दा मांडण्याची वेळ ही खरं तर ज्यावेळेला पहिल्यांदाच ज्यावेळेला ते एक्सपान्शन गॅप जे भरले गेले त्याच वेळेला हा मुद्दा रेज व्हायला पाहिजे होता. आपणही सत्ता काळात होतात, आमदार साहेब गेली 20 वर्षे सत्तेमध्ये आहेत, त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीचा नगराध्यक्ष, कुठल्याही पक्षाचा नगराध्यक्ष होऊन गेला असेल त्याच्याबद्दल दुमत नाही, पण प्रशासनाने हे काम करताना एक्सपान्शन गॅप भरले जातात हे आपल्या निदर्शनास आलं कसं नाही आणि ते आलं नाही की आणलं गेलं नाही, हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यावरती खरं तर चर्चा झाली पाहिजे की, आणि त्याच्यावरती आता धोका आहे असं सांगून झालं असं नाही आहे, तर याच्यावरती उपाय काय? हा उपायसुद्धा एक इंजिनियर म्हणून की एक लोकप्रतिनिधी म्हणून नगर परिषदमध्ये सर्व पक्षाच्या, कारण हा सर्वांचा विषय आहे, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी नगरसेवक यांना एकत्र घेऊन ह्या ब्रिज संदर्भात योग्य निर्णय झाला पाहिजेत आणि त्याचा जो संभाव्य धोका टाळण्यासाठी, त्याच्यावरचं वजन कमी करण्यासाठी आणि ते एक्सपान्शन गॅप पुन्हा मोकळे करण्यासाठी काय करता येईल याच्यावरती नियोजन झालं पाहिजेत अशी मागणी आहे. आपण जर बघितलं तर सकाळी शिंदे यांनी त्यांनी जो अहवाल दाखवला त्या अहवालामध्ये असं नमूद आहे की ज्या उड्डाणपुलावरती कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं, मात्र ते कॉन्क्रीटीकरण किती देण्यात असतं, किती म्हटलं पाहिजे, 70 वाजलं पाहिजे, याचा अंदाज घेऊन त्याचं वजन मापून तोलून ते पिलर ते वजन तोलणं शक्य नाही असा देखील त्याच्यामध्ये अहवाल आहे. मात्र डांबरीकरणाचे थर वाढत चालले, त्यामुळे कुठेतरी नक्कीच हा पूल धोकादायक होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतो. याचं कारण असं आहे की ज्यावेळेला ते पिलर उभे केले त्या पिलरवर किती जाडीचा स्लॅब असावा आणि त्या पिलरमध्ये क्षमता किती आहे स्लॅबची वजन पेलण्याची, आणि त्या स्लॅबवरून तो काय मोकळा राहणार नाही, त्याच्यावरून वाहनं ये जा करणार आहेत, तर हा सगळा भार पेलण्याची क्षमता त्या पिलर्समध्ये असणं गरजेचं आहे. आता काय झालं की जो मूळ बांधकाम झालं तेव्हा जो पिलरची स्लॅबची जाडी होती त्याच्यापेक्षा नक्कीच ही जाडी जास्त झालेली आहे आणि एकंदरीत त्या ब्रिजचं स्टार्टपासून येण्यापर्यंतचं वजन या पिलरवर नक्कीच अतिरिक्त आहे. आणि त्यातून सुद्धा हलकी वाहनं सोडली तर मोठमोठे टिप्पर, जे खडीचे, रेतीचे, वाळूचे जे टिप्पर या ब्रिजवरून जातात तर ते साधारणतः 20, 22 ते 30 टनापर्यंत वजनाचे असतात. मग अशा वेळेला ज्यावेळेला ही एवढ्या हेवी व्हेकलची वाहतूक चालू आहे तर त्यावेळेला ह्या कारणांमुळे पूल धोकादायक नक्की ठरू शकतो. पण हा धोकादायक आहे याची भीती लोकांच्या मनात निर्माण करण्यापेक्षा त्याच्यावर तात्काळ उपाय काय करता येईल याच्यासाठी आम्हाला विशेष करून यांना सुचवावं असं वाटतं. तुम्ही मांडलेला मुद्दा मान्य आहे, पण तो त्या योग्य वेळेला मांडला गेला तर बरं होईल. कुठल्या तरी राजकारणाचा भाग बनवण्यासाठी असे मुद्दे रेज करू नयेत असे एक नागरिक म्हणून आणि एक शहरातला दक्ष नागरिक म्हणून माझी एक विनंती आहे.